नमस्कार. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे आराध्य 3.5 शक्तिपीठे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका आणि वणीची सप्तशृंगी. कोल्हापूरची महालक्ष्मी तिरुपतीची रिसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा सांगितली जाते. तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात असेही बघण्यात येते. बालाजी तोवर प्रसन्न होत नाही जोवर त्यांच्या अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही अशी भाविकांची मान्यता आहे. तसेच पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याचे पुढे हतबल झाले होते. देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. आश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यूसमयी त्याने या क्षेत्रात आपले नाव मिळावे असा वर मागितला. देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्यांच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले. कोल्हासुराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता ऋषीमुनी सर्वजण आले, पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीर क्षेत्री जा, माझा राग गेला पण मी येणार नाही असे तिने सांगितले व तिने तेथेच वास केला. अशा प्रकारे आणखी भरपूर कथा महालक्ष्मीच्या आहेत. तुळजापूर तुळजाभवानी स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषी पत्नी अनुभूती तपस्येत असताना कुकर या दैत्याने तिचे पवित्र भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पवित्र रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कुकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता तुळजाभवानी या नावाने ओळखली जाते. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात श्री रामचंद्रासाठी, द्वापर युगात धर्मराजासाठी व कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी वरप्रसादिनी आहे. येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास परमार दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवी भक्ताने आपले मस्तक 7 वेळा देवीला अर्पण केले अशी लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून 3 वेळा ही मूर्ती मंचकी म्हणजेच पलंगावर विसावते. असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे. माहूरगड रेणुका माता रेणुकाची एक कथा आहे. या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजेच परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केला. नंतर परशुरामाला आपल्या मातेची आठवण येऊ लागली. तो दुःखी झाला, शोकाकुल झाला. त्या क्षणी आकाशवाणी झाली, तुझी आई तुला दर्शनास येईल, पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुका मातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकाच्या या तांदुळा रूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले. त्यामुळे या डोंगराला मातापूर म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्र प्रदेशातील ऊर गाव असल्यामुळे माऊर आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते. एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज नगराच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू ठेवले. उपवर झाल्यावर तिचे लग्न शंकराचे अवतार मानले गेलेले ऋषी जमदग्नीशी करण्यात आले. ऋषी जमदग्नी हे फार तापट असे. ऋषींच्या आश्रमात फार शिष्य शिकवणी घेण्यासाठी राहत असे. ऋषींच्या आश्रमात कामधेनू नावाची गाय होती जी सर्वांची इच्छा पूर्ण करायची. एकदा त्या नगराचा राजा सहस्त्रार्जुनाने कामधेनू बघितल्यावर ऋषींकडे तिची मागणी केली. ऋषीने नकार दिला. यावर संतापून त्याने ऋषीपुत्र परशुराम नसताना आश्रमावर हल्ला करून ऋषी जमदग्नी यांना ठार मारले. ऋषीपुत्र परशुराम तेथे आल्यावर घडलेला प्रकार कळाला. त्या क्षणी त्यांनी सर्व क्षत्रियांना संपवण्याची प्रतिज्ञा घेतली आणि वडिलांचे अंत्यसंस्कार कोऱ्या जमिनीवर करण्याचे निश्चय करून वडिलांचे प्रेत घेऊन आईसह भटकंती करत माहूरगडावर आले.
इथे पूर्वीपासून वास्तव्यात असलेल्या दत्तात्रयांनी त्यांना मदत केली आणि वडिलांसाठी कोरी जागा शोधून दिली. त्यापूर्वी परशुरामाने आपल्या बाणाने तिथे मातृकुंड आणि सर्वकुंड निर्माण करून त्याच पाण्याने आंघोळ घालून आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले. त्यांचा पित्यासह त्यांची माता रेणू देखील सती झाल्या. सप्तशृंगी माता नाशिक. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजेच सप्तशृंगी देवी अशी मान्यता आहे. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते. देवीचे 18 भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते. ही देवीची मूर्ती स्वयंभू तसेच भव्य आहे. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते. देवीची मूर्ती 8 फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे. येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे आयुधे धारण केली आहेत. महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र आदींनी आपापली शस्त्रे व अस्त्रे देवीला दिल्याचे सांगितले जाते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.